आहे आपल्या मळ्यामध्ये आलो आहे. पाहू शकता शंभू शंकराचं वास्तव्य आपल्या मळ्यामध्ये आहे. तर आपण एक ब्लॉग बनवणार आहे. पाहू शकता औदुंबर आहे हा, आणि ब्रह्म विष्णू आणि महेश अशा पद्धतीने ज्या वेळेला आपण या औदुंबराचं झाड लावलं त्या टायमाला स्टार्टिंगच सुरुवात त्याची 3 येणे झाली, ब्रह्म विष्णू आणि महेश. पाहू शकता. आणि शेजारी आपण पाहू शकता ही महादेवाची पिंड आहे. त्या बाजूला नंदी आहे. पाहू शकता महादेवाची पिंड आहे आपल्या मळ्यामध्ये, आणि महादेवाचा नंदी आहे. पाहू शकता. आणि दररोज महादेवाची पूजा इथं होती. आणि पाहू शकता एवढं वैशिष्ट्य आहे का ब्रह्म विष्णू आणि महेश दत्त अवतार इथं प्रगट झालेला आहे आपल्या मळ्यामध्ये. आणि त्यासोबत पाहू शकता हे बेलाचं झाड आहे. शंकराला बेलाची आवड, तर पाहू शकता हा असा बेल आहे. आणि ज्या वेळेला आपल्याला बेल व्हायचा आहे शंभू शंकराला, तर ह्या पद्धतीने बघा, हे अशा पद्धतीने मी सांगतो, हे पान आपण काढायचं आहे बघा. हे अशा पद्धतीने ही 3 पानं जी आहे ती शंभू महादेवाच्या पिंडीला आहे ना आपण व्हायची असतात, असं त्याचं शास्त्र आहे. तर अशा पद्धतीने आपण मळ्यामध्ये आज आलो आहे. आणि हा औदुंबर आहे. ह्या बाजूला बेल आहे. पाहू शकता खूप असं उंच झाड आहे बेलाचं. तुम्हाला बेल दाखवतो. तेव्हा हे बेल येतात पहा. आणि ह्या बेलामध्ये बिया असतात. आणि आपण ज्या वेळेला आपल्याला पुढं लावायचे त्या इथून काढायच्या आणि त्या बिया लावायच्या, नक्कीच बेल येतो. पण एक वैशिष्ट्य आहे, आमच्या आतापर्यंत 3 वर्षाचा हा बेल झाला आहे. पाहू शकता. तर त्यानंतर एकच फक्त रोपटं इथं हे झालं आहे. पाहू शकता एवढंच फक्त आलेलं आहे. नाही तर बेल अजून एक नाही आलेला आहे इथं झालेला. तर नक्कीच त्याच्यासमोर तुम्हाला सांगतो, हे पहा हा चाफा आहे. हा पांढरा चाफा आहे. आणि छान असं वातावरण आपल्या मळ्यामध्ये आहे. पाहू शकता हा चौथारा आहे. तर हा चौथाराचा प्रॉब्लेम आज झाला का ज्या वेळेला हा औदुंबर छोटा होता त्यावेळेला हा आम्ही एकदम चौथारा क्लिअर होता. पण ज्या वेळेला जसं जसं झाडांचं पाण्याचं ठिकाण असल्यामुळं जसं जसं झाडं बळवत जाईल, म्हणजे वाढीला लागन तसं तसं हे वाटा हे झालं आहे. तर त्यानंतर आम्ही याचं काम आता करून घेणार आहोत. पाहू शकता 1-2 महिन्यामध्ये याचा आम्ही चौथारा बनवून घेणार आहे. आणि ह्या ठिकाणी दररोज पूजा होती. हे बघा पाण्याची बादलीसुद्धा इथे आहे. पाहू शकता ही. तर अशा पद्धतीने आपण मळ्यामध्ये आलो आहे. आणि आपल्या मळ्यामध्ये प्रगट स्थान आहे, शंभू महादेवाचं मंदिर आहे, हे आहे. तर नक्कीच आम्ही दररोज इथं पूजा असते आणि दररोज दर्शनासाठी येत असतो. पाहू शकता औदुंबर सुद्धा आलेले आहे. थोडे पाहू शकता औदुंबर आले आहे. कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला कॅमेरा झूम करून दाखवतो. पाहू शकता आपण बघा अशा पद्धतीने औदुंबर हे आलेलं आहे. उंबर बोलतात त्याला, अंजीर बोलतात. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या रानामध्ये शंभू महादेवाचं मंदिर आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा नक्कीच. शंभू महादेवाची पिंड आहे. पाहू शकता गडू आहे. गडूमध्ये पाणीसुद्धा आहे. सतत सारखं त्याच्यावर थेंब थेंब पडतंय. पाहू शकता बेल आहे, बेलाचं पान आहे. पाहू शकता हे बेलाचं पान. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा.